आणि खऱ्या अर्थाने मी नेहमी सांगतो की एक कार्यकर्ता उत्तम कार्य करत राहिला तर तो कार्यकर्ता एक दिवस नेता होतो. नेता जर कोत्या मनाचा असेल तर नेता फक्त नेताच राहतो, आणि जर नेता दिबा पाटीलांसाहेबांसारख्या मोठ्या मनाचा असेल तर तो नेता एक दिवस लोकनेता होतो. त्या लोकनेत्याला देखील आज या आमदार चषक 2024च्या माध्यमातून आपण त्रिवार मानाचा मुजरा करूया. एकीकडे पनवेलचे आमदार ज्यांनी विजयाचा चौकार ठोकला असे सर्वांचे लाडके दमदार आमदार आदरणीय सन्माननीय प्रशांत शेठ ठाकूर साहेब, तर दुसरीकडे जे संलग्न 2 वेळा आमदार उरण पासून कर्जत खालापूर पर्यंत आपल्या कल्पक बुद्धीतून ज्यांनी विकास साधला असे उरणचे कार्यसम्राट दमदार आमदार महेश शेठ बालदी साहेब यांच्या नावाची स्पर्धा सरपंच चषक आदरणीय सन्माननीय रुपेश सुरेश गायकवाड साहेब सिद्धेश ट्रॉफी 2024. नक्कीच संयम थोडं थांबवतो तुला माफी असावी, परंतु खूप चांगलं या ठिकाणी आयोजन आहे. परंतु मॅच सुरू होण्यापूर्वी महत्वाची अनाउन्समेंट आहे बघा. दोन्ही संघनायक आणि खेळाडूंनी नोंद घ्या. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिला सत्र संपवायचाच आहे. जर 25 मिनिटापेक्षा जास्त जरी वेळ घेतला तर तुमचा एक खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये येणार, आतमध्ये येईल. आणि तशी दुसरी सूचना आहे, ऑफिशियली दोन्ही संघांना एक रिव्ह्यू आहे, फक्त एक रिव्ह्यू. अंपायर्स कधीही रिव्ह्यू घेऊ शकता, नो बॉल आणि वाईड साठी रिव्ह्यू घेऊ शकता, परंतु अंपायर्स आणि ऑफिशियली तुम्हाला एक रिव्ह्यू आहे. पंचांशी कोणीही आर्ग्युमेंट करायची नाहीये. जर तुम्ही आर्ग्युमेंट किंवा हुजत केलीत, पंचांनी जर इकडे इशारा केला आयोजक कमिटीकडे, तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी असेल, याची तुम्ही नोंद घ्यावी. आणि अजून एक सूचना आहे बघा, पहिला सत्र संपायच्या आतमध्ये दुसऱ्या सामन्यातला कर्णधार इथे टॉस साठी येणे गरजेचं आहे. म्हणजे पहिल्या सत्राच्या आत टॉस होणे गरजेचं आहे. सामना सुरू होण्यापूर्वी एक महत्वाचं खरं तर आपण सत्कार आणि सन्मान करणार. वेळात वेळ काढून आलेले पाहुणे आहेत, त्यांना थोडीशी घाई आहे, जायचं आहे, पर्सनल काम आहे, अनेक कामं असतात, त्यामुळे थोडे आम्ही घाई करीत आहोत. मी आदरणीय सन्माननीय पनवेल तालुका अध्यक्ष सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे अरुण शेठ भगत साहेबांना सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन आमच्या आयोजन कमिटीला, कारण थोडा वेळ त्यांच्याकडे कमी आहे, परंतु त्यांनी दिलेला वेळ, बहुमूल्य वेळ आमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. साहेब, मी विनंती करतोय, मी आयोजन कमिटीला राकेशजी गायकवाड, रुपेश गायकवाड, सर्व कमिटीला 2 मिनिटं फक्त सामना थांबवा. अरुण शेठ भगत साहेब पनवेल तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांचे इथे शुभ सन्मान नंदराज शेठ मुंगाजी यांच्या शुभ हस्ते अतिथी मान्यवरांच्या उपस्थित सुनीलजी पाटील, सुरेशजी पवार सर्वांच्या उपस्थित हा जोरदार टाळ्यांनी आपण सत्कार करणार आहोत. कारण थोडासा वेळ त्यांना या स्पर्धेसाठी त्यांनी जो दिलेला आहे तो बहुमूल्य आहे आणि घाई असल्या कारणाने त्यांना इथून भेट देऊन निघायचं आहे खरं तर, म्हणून त्यांचा सत्कार केला जात आहे त्वरित. मायेची प्रेमाची शाल, भारतीय संस्कृतीच्या रीतिरिवाजाप्रमाणे जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपण. सन्माननीय अरुण शेठ भगत साहेबांचा सन्मान होत आहे या मुख्य व्यासपीठावर. धन्यवाद, मनापासून आभार आदरणीय अरुण शेठ भगत साहेब, तुम्ही आलात. या स्पर्धेची शोभा द्विगुणित झाली आणि खरं तर या स्पर्धेला अजूनही शोभा आली, त्याबद्दल अरुण शेठ भगत साहेब तुमचं मनापासून हार्दिक आभार. स्वागत सन्मान झालेला आहे. मी विनंती करेन आता ऑफिशियल अंपायर्स लोकांना की आपण हा सामना सुरू करू शकता. थँक्यू. Welcome all of you. Best of luck and show the good game and show the quality cricket. Let's play. सामन्याला करूया सुरुवात. बोला गणपती बाप्पा. जय हनुमान कामोठे आणि त्यांच्या विरोधात जय माता दी दिगोडे. पहिली मॅच, बॅट्समन तयार झालेत, बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज देखील सज्ज. वेगवान बॉल, ते सर्रार भन्नाट वेगाने स्वागत करत असताना बॅट्समन आपण आयुष कोळीला पाहताय आणि त्याच्या सोबतीला अभिजित ठाकूर आता तर छोट्या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळतो. जय हनुमान कामोठे आणि त्यांच्या विरोधात जय माता दी दिगोडे. टॉस जिंकला जय हनुमान कामोठे टीमनं, फील्ड करण्याचा निर्णय घेतला. बॉलिंग ट्रॅक वरती निखिल गोवारी, वेगवान गोलंदाज, आणि यावेळी लाईन पाहिली अंपायर नीरजजी राणावत सर, जे ऑफिशियल मुख्य अंपायर साहेब ते वळलेत आपल्याकडे. इट्स अ वाईड बॉल. आदरणीय सन्माननीय अरुण शेठ भगत साहेबांना आपण पाहिलं या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी. हलक्या हाताने ड्राइव्ह केले, फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग स्ट्रोक, बॉल चाललाय गोळीच्या वेगानं. पहिला चौकार आर्या स्पोर्ट्स ओवळे आयोजित सरपंच चषकामध्ये आयुष कोळीच्या बॅटमधून.
लाईन पहिली बॅट्समन ऑफ स्टंपच्या बाहेर चाललाय बॉल हे ओळखलं आणि त्याच्यानंतर फिल्डर नव्हता एक चांगला क्लासिकल स्ट्रोक आयुष कोहलीच्या बॅट मधून 2 बॉलचा खेळ झालाय. निखिल गोवारी जो नेहमी चर्चेचा भाग राहतो जयहनुमान कामोठे टीम कडून लेफ्ट हँडेड फास्टर गोलंदाज त्याच्यावरती पहिली जिम्मेदारी राहते पॉवर प्लेचं षटक हँडल करण्याची. उजव्या हाताचा गोलंदाज आहे फिरून खेळलाय फटका फसला हवेमध्ये पहिल्या विकेटची संधी आहे आणि इथे कॅच केलाय ड्रॉप. चांगला प्रयत्न केला फिल्डरनं अगदी इनफिल्ड मध्ये ते शॉर्ट फाईन लेगला फील्ड करत होते धावत पोहोचले बॉल पर्यंत परंतु कॅच कन्वर्ट झाला नाहीये. कॅच सोडला आणि धाव फलकावरती रन्स मिळतील. या बॉल वरती देखील 2 चांगली चपलाई दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळते. क्रिकेट मधील एक मोठं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. दिगुडे टीम अगदी उरण तालुक्यातील एक सर्वाधिक मोठा संघ आणि दुसरीकडे पाहायला गेला तर पनवेल तालुक्यातील तेवढाच लोकप्रिय बारक्या कांबलेचा जयहनुमान कामोठे हा संघ. मॅच मध्ये मजा येईल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. आणखीन एक फटका चांगला खेळलाय दुरून खेळल्यात लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचलाय बॉल खाली फिल्डर डाऊन दी बॉल. पहिली विकेट निखिल गोवारीला आयुष कोहली बाद. पहिली सफलता प्राप्त झाली. स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आदरणीय सन्माननीय सर्वांचे लोकप्रिय व्यक्तिमत्व रुपेश शेठ सुरेश गायकवाड जे ओवळे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच साहेब आहेत. सरपंच म्हटलं की रुबाब, सरपंच म्हटलं की गावचा प्रथम नागरिक, गावचा विकासाचा प्रमुख नागरिक म्हणून सरपंच ओळखला जातो आणि विकास ओवळे गावाचा हाच माझा ध्यास या युक्तीने वागणारे व्यक्तिमत्व, सर्वांशी प्रेमाने वागणारे व्यक्तिमत्व, आपल्या हक्काचा माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे असे रुपेश सुरेश गायकवाड साहेब यांच्या नावाची स्पर्धा सिद्धेश ट्रॉफी आमदार चषक 2024 दिमागदार 16 स्पर्धेचा राजशाही ठाट तुम्हाला पाहायला मिळेल. लाजवाब स्पर्धा पनवेल तालुक्यातील एक लोकप्रिय स्पर्धा म्हणून सातत्याने पाहायला मिळते आणि आज तो रुबाब आज या स्पर्धेचा तुम्हाला पाहायला मिळाला. 4 बॉलचा खेळ झाला मैदानामध्ये. 7 वरती एक खेळाडू बाद झाला. नवीन बॅट्समन आले स्वप्नील पाटील. नॉ स्ट्राईक एंड वरतीचा अद्याप तरी अभिजित ठाकूर छोट्या खेळाडू. निखिल गोवारी भन्नाट गोलंदाजी 4 बॉल मध्ये फक्त 7 दिल्यात. हलक्याने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला बॅट बॉलचा संपर्क झाला नाही. आणखीन एक डॉट बॉल. किती चांगली गोलंदाजी आहे, किती अटॅकिंग क्रिकेट खेळतायत. जसा चौकार आला त्याच्यानंतर लगेच क्विकली रिॲक्शन देत असताना आयुष कोहलीला बाद केलं निखिल गोवारीनं. हे बॅटल सुरुवातीलाच उल्लेख केला की आपण चर्चा केली की मजा येईल मॅच मध्ये. फिरून खेळण्याचा प्रयत्न एलबीडब्ल्यू चे केले अपील 3 स्टंपच्या मधोमध सापडलाय निखिल गोवारीला. आणखीन एक विकेट्स मिळते. बॅट्समन स्वप्नील पाटील एलबीडब्ल्यू. बघा यानंतर कोपरोली 11 कोपरोली आणि भंगारपाडा या दोन्ही संघाच्या संघनायकाला सूचना आहे की आपण त्वरित तिथे रिपोर्टिंग करायची आहे. त्यानंतर जय बजरंग बली श्रेया स्पोर्ट्स ट्रॉम्बे आणि त्यांच्या विरोधात प्रिन्सीराज एंटरप्राइजेस कांदेश्वर हॉटेल कानपोली या कर्णधाराने देखील योग्य वेळेमध्ये उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर चौथा सामना वाघिवलीवाडी आणि भातान या संघनायकाने देखील इथे उपस्थित राहायचं आहे कारण कंटिन्यू अर्थातच फ्रेश सामने खेळले जाणार आहेत. आणि फर्स्ट इनिंग होण्या अगोदर तुम्हाला इथे उपस्थित राहायचं आहे. जो उपस्थित राहणार नाही त्या संघाला मात्र पॅनलाइज केले जाईल. टॉस अर्थात जो अनुपस्थित असेल त्याच्या विरोधात टॉस दिला जाईल म्हणजे उपस्थित संघाला टॉस विन दिला जाईल याची नोंद घ्यावी. धन्यवाद. तर चला दोन्ही कॅप्टन्स पुढील मॅच कोपरवली 11 कोपरवली रेडीरा आणि त्यांच्या विरोधात भंगारपाडा आजच्या रात्रीतला हा दुसरा सामना असेल. पहिली मॅच आपण एन्जॉय करतो. एकीकडे जय माता दी दिगोडे सुरुवात अगदी खराब राहिली. 2 पहिले खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळालं निखिल गोवारीला. बॉलिंग ट्रॅक वरती रोशन मात्रे आला. आणखीन एक तेवढ्याच ताकदीचा खेळाडू अगदी वेगवान गोलंदाज म्हणून खासियत आहे रोशन मात्रेची. परंतु ज्या खेळाडूची स्ट्राईक वरती येण्याची वाट पाहत होते प्रेक्षक तो खेळाडू मैदानामध्ये सलामीला आलेला अभिजित ठाकूर छोट्या स्ट्राईक वरती आला. गोलंदाज तयार. पहिला बॉल फुलटॉस होता. हलक्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर वरून वेगाने आला. 1 धाव झाली पूर्ण. सूरज परतला आणि छोट्या देखील
2 धावा इथे वेगाने पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. चांगली चपलाई, गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. या 2 धावेने संघाची धावसंख्या 2-9. 1.15 षटकांची मॅच आहे आणि पहिल्या 5 षटकांमध्ये चांगला परफॉर्मन्स जय माता दी दिघोड्याला द्यावा लागेल. कारण ठाऊक आहे कामोठीकडे देखील बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे. यावेळीची लाईन पाहिली आणि सोडून दिला छोट्याने, परंतु अंपायर स्थिर आहेत त्यामुळे डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता इथे थर्ड अंपायरची मांग केली. आपण रिव्ह्यू घेतला. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खेळाडूंनी रिव्ह्यूची मांग केली. थर्ड अंपायर्स पाहतील स्क्रीन वरती. अगदी 24 इव्हेंट्स बॅट्समनने रिव्ह्यूची मांग केली. चला स्क्रीन वरती आपण पाहूया. 24 लाईव्ह इव्हेंट्सचं जे स्वप्न होतं 3 लाख सबस्क्राईब ते देखील पूर्ण झाले. त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. स्क्रीन वरती आपण निर्णय पाहू. अगदी चांगली टेक्नॉलॉजी, क्लॅरिटी, क्वालिटी तुम्हाला स्क्रीन वरती पाहायला मिळेल. फेअर डिलिव्हरी. थर्ड अंपायर डिसिजन इथे अर्थातच संयम इथे बॅट्समन रिव्ह्यू आता संपलेला आहे, त्यांना रिव्ह्यू घेता येणार नाही याची नोंद घ्यावी. फलंदाजांनी रिव्ह्यूची मांग केली आणि तो असफल ठरला. अभिजित ठाकूरचा निर्णय आणि ते एक्स्ट्रा जी मिळणार होती छोट्याला जरूर वाटलं, परंतु ती थांबले. आडव्या बॅटनं खेळलाय फटका चांगल्या लॉंग ऑनच्या वरून उडवलाय. बॉल जाईल सीमा पार. छोट्याच्या बॅट मधून आलाय पहिला षटकार. थांबला पाहिला आणि त्याच्यानंतर मोठा प्रहार करणारा षटकार अभिजितच्या बॅट मधून आला. आणखीन एक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला फिल्डर पोहोचलेत. तिथे एक सिंगल मिळेल. एका धावसंख्येनं धावफलकावरती धावा लागल्यात आतापर्यंत 1-16. आयुष कोहली स्वस्तामध्ये परतला, परंतु अभिजित ठाकूर या जो कधी मॅचला टर्न करण्याची ताकद ठेवतो, प्रचंड क्षमता असणारा हा अभिजित ठाकूर तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे सूरज पाटील वेगाने धावा काढणारा खेळाडू. मिडल ऑर्डर मधील सर्वाधिक विस्फोटक खेळाडू जय माता दी दिघोडे संघाचा सूरज आलाय मैदानामध्ये. मिस टायमिंग स्ट्रोक. फटका फर्स्टला. इनफिल्ड मध्ये खेळाडू कॅच पकडण्याची संधी. पुन्हा एकदा कॅच सोडल्या. क्रिकेटचं सूत्र आहे पकडो कॅच जीतो मॅच. आताच झालेला T20 वर्ल्ड कप आपण पाहिला. सूर्यानं कॅच पकडल्या नसता तर किलर मिलरनं कदाचित तो वर्ल्ड कप देखील भारताच्या हातातून घेऊन गेला असता. कॅच फार महत्वाचे आहेत. फिल्डिंगचा दर्जा, फिल्डिंगचा स्टँडर्ड, फिल्डिंगची गुणवत्ता ही तुम्हाला दाखवावी लागते. इथे वारंवार त्याच चुका. मागील ओव्हर मध्ये देखील एक कॅच ड्रॉप झाला. इथे देखील रोशनच्या षटकामध्ये कॅच सोडलाय. सूरज पाटीलला जीवनदान. संधी मिळाली पुन्हा एकदा खेळपट्टीवरती खेळण्याची. रिव्हर्स स्वीप, स्विच इट करण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या बाहेर चाललाय. अंपायरचा इशारा. इट्स अ वाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन अंपायर्सनं निर्णय दिला. इथे व्हाईट बॉलचा इशारा आला. धावफलकावरती 1 या धावसंख्येने भर पडेल. धावफलकावरती 19 धावा. 1.5 चा खेळ झालाय. रोशन मात्रे गोलंदाजी ट्रॅक वरती. एक मोठा संघ्या जनमान क्रिकेट क्लब कामोठे आणि त्यांच्या विरुद्ध जय माता दी दिघोडे. फुल टॉस बॉल ऑन साइडला. मोठा फटका कन्वर्ट करत असताना बॉल जाईल एका टप्प्यानं. दिल मांगे मोर. वन्स मोर 4. मान्यवरांना सन्मानित करण्याकरता मी विनंती करतो आमच्या आयोजन कमिटीला. सर्वप्रथम मी आमंत्रित करतोय माजी ग्रामपंचायत सदस्य तथा पनवेल तालुका मंडल अध्यक्ष रोशन जितेकर यांना की आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी प्रेझेंटेशन लोकनेते दिबा पाटील साहेब प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण यावं. त्या स्वागत कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर रुपेश शेठ गायकवाड ग्रामपंचायत आमचे सरपंच लोकनियुक्त आणि गजानन भाऊ उपसरपंच याच्या शुभ हस्ते रोशन जितेकर यांचा इथे शुभ सन्मान. तदनंतर सदनजी डावूर ग्रामपंचायत सदस्य दापोली. सदन डावूर साहेब आपण यावं हा सन्मान स्वीकारावा. धन्यवाद रोशन जितेकर. तदनंतर सदन डावूर
ग्रामपंचायत सदस्य दापोली मिळालेल्या वेळामध्ये आपण स्वागत सन्मान इथे मात्र करून घेत आहोत। पाहुण्यांना थोडी घाई आहे, त्यांनी जो बहुमूल्य दिलेला वेळ आमच्यासाठी नक्कीच अतिशय मोलाचा आहे। सदन डाऊर साहेब, ग्रामपंचायत सदस्य दापोली। तदनंतर पुढील पाहुण्यांना मी विनंती करतोय, विष्णू गोपरकर, माजी ग्रामपंचायत सदस्य दापोली। पाहुण्यांचा सन्मान सुरू आहे आणि एकीकडे एक चांगली मॅच आपण एन्जॉय करतो। 2 षटकांमध्ये 23 बनल्या। पुन्हा एकदा निखिल गोवारी ज्या गोलंदाजानं पहिल्या षटकामध्ये 7 धावा दिल्या, 2 खेळाडू बाद केले होते, त्याच्यावरती पुन्हा विश्वास टाकला। एक चांगला गोलंदाज गजाननजी जितेकर, दापोली, माजी ग्रामपंचायत सदस्य गजाननजी जितेकर, आपण हा प्रेमाचा सन्मान स्वीकारावा। 24 वरती 2 खेळाडू बाद झालेत। गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा निखिल राउंड द विकेट्स तो गोलंदाजी करतोय। समोर बॅट्समन आहे सूरज पाटील। एक पाय अगदी खेळपट्टीवरती मोडीचा फटका खेळलाय, लॉंग ऑफला फिल्डर पोहोचलाय, लाज जवाब कॅच पकडलाय आणि सूरजच्या खेळीला दिलाय पूर्ण विराम। आणखीन एक मोठा धक्का लागलाय जय माता दी दिगोडी टीमला। धन्यवाद। दापोली गावातील राजेंद्र पाटील यांनाही सन्मानित केलं जाईल। मी विनंती करतो राजा दादा आपण यावं, हा सन्मान स्वीकारावा। राजेंद्र पाटील दापोली, राजाजी पाटील यावं आपण। तदनंतर मेघनाथ म्हात्रे साहेब पारगाव यांनाही विनंती आहे आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी यावा। आज लोकनेते देवा पाटील स्वागत कक्षामध्ये आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सन्मान होताना आपण पाहतोय। दापोली गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय जनार्दनजी पाटील यांनाही विनंती करतोय की आपण यावं। ज्या पाहुण्यांचं मी नाव घेतो कृपया आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी लगेच स्वागत कक्षामध्ये येण्याची कृपा करावी। त्यानंतर राजकुमार जितेकर दापोली, एक वरिष्ठ टेनिस क्रिकेटपटू खेळाडू आणि नक्कीच क्रिकेटची आवड असणारे सामाजिक कार्यकर्ते राजकुमार जितेकर यांनाही विनंती आहे की आपण हा सन्मान स्वीकारावा। नवीन खेळाडू आलाय क्रीडांगणामध्ये क्रिश कोहली। अडचणी वाढल्या, 3 खेळाडू बाद झालेत। टीमची टोटल आहे 24। 2.2चा खेळ कंप्लीट झाला। निखिल गोवारी पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर खोदून काढलाय बॉलला, डीप मिड विकेट ऑन साइडला ड्राइव्ह करत असताना फटका सिंगल इथे देखील मिळेल। एका धावेने टीमची टोटल 25 या धावसंख्येवरती। मुख्य मंचामध्ये पाहुण्यांचा एकीकडे सन्मान सुरू आहे। अतिथी देवो भव या परंपरेनुसार पाहुण्यांना सन्मानित करत असताना आमचे संपूर्ण आयोजक टीम मनापासून आम्ही सर्वांचं स्वागत करू। इन्व्हाइट केलं ज्या पाहुण्यांना आम्ही, त्यांची आज उपस्थिती येथे लाभली आणि त्यांचा सन्मान सुरू आहे। जाऊया बॅक टू क्रिकेट। निखिल गोवारी समोर अभिजित ठाकूर छोट्या, पुन्हा एकदा सॉफ्ट हँड खेळलाय, फटका एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डर पोहोचलाय तिथे देखील रन्स मिळेल फक्त उगी एक सिंगल। विकेट्स मिळाल्या 3 आतापर्यंत निखिल गोवारीला, त्यामुळे हे महत्वाचं षटक आहे, छोट्याला देखील ठाऊक आहे या षटकामध्ये आपल्याला थांबून राहायचंय आणि तो खेळपट्टीवरती अगदी शांत बॅटिंग करतोय। 6 बॉलमध्ये आतापर्यंत 11 रन्स छोट्याच्या बॅट मधून आल्या, त्यामध्ये एक लांब लचक षटकार आपण पाहिला। बॅट्समन क्रिश कोहली मिडल ऑर्डर मधील एक आणखीन एक चांगला फलंदाज, त्याचा फटका फसलाय, झेलची संधी आहे, कॉटन बॉल कॉल केलाय गोलंदाजानं आणि त्याच्या मागे पडला बॉल। कॉल केला गोलंदाजानं, ते पोहोचू शकले नाहीत, अगदी पुढे निघून गेले आणि त्याच कारणास्तव कॅच ड्रॉप होते। टीमची धावसंख्या एका धावसंख्येनं पुढे जाईल। इथे धाव फलकावरती धावा लागल्यात 27 धावा, 3 खेळाडू बाद 27 धावा। 27 धावा। पाहुण्यांकडे आपण पुन्हा एकदा बोलतोय। नाता शेठ करंजडे ग्रामपंचायत सदस्य, नाता शेठ आपलाही विनंती आहे की आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी यावं। नाता शेठ ग्रामपंचायत सदस्य करंजाडे यांचा सन्मान केला जाईल। थोड्याच वेळात माजी खासदार नवी मुंबईतील आदरणीय सन्माननीय नाईक परिवारातील एक राजकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्ती संजीवजी नाईक साहेबांचे इथे आगमन होणार आहे, परंतु पाहुण्यांचा इथे सन्मान होत आहे। मी विनंती करतोय रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असणारे क्राइम बेंच पोलीस आदरणीय सन्माननीय महेंद्र म्हात्रे साहेबांना येथे मी आमंत्रित करतोय। महेंद्र साहेब यावं आपण। रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असणारे क्राइम ब्रांच पोलीस दलातील एक नामवंत व्यक्ती महेंद्रजी साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे।
मी विनंती करते ओले गावातील आमचे ज्येष्ठ नागरिक आदरणीय अविनाश मुंगाजी, ओले गावातील सामाजिक कार्यकर्ते अविनाश मुंगाजी, त्याचबरोबर आमचे नामदेव गायकवाड यांनाही विनंती आहे. खरं तर यांचे दोन्ही सुपुत्र आर्या स्पोर्ट्स ओले मध्ये खेळत आहेत. नामदेव मुंगाजी यांचे अजय गायकवाड आणि अविनाश मुंगाजी यांचे अमित मुंगाजी. आर्या स्पोर्ट्स मध्ये सातत्याने खूप चांगला खेळ करणारे हे दोन्ही खेळाडू आणि त्यांचे पिताश्री मात्र आपण पाहतो ज्यांचा शुभ सन्मान होतोय अविनाश मुंगाजी यांचा. या नामदेव गायकवाड नाना या पण आपलाही सन्मान होतोय. गजानन भाऊंना विनंती करतोय. त्याचबरोबर ओले गावातील ज्येष्ठ नागरिक आमचे नाना जयल पाटील नाना यांनाही विनंती आहे की आपणही यावं. प्रतीक पाटील यांचे पिताश्री प्रतीक पाटील उर्फ भाई एक उत्कृष्ट फलंदाज ज्यांचे पिताश्री जयल पाटील नाना ओलेगावचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. त्याचबरोबर नामदेव गायकवाड यांनाही सन्मानित केलं जात आहे. मैदानाच्या आतमध्ये इलेक्ट्रिक वायर्स आहेत. दोन्ही संघांना या ठिकाणी मी सूचित करतोय ज्या इलेक्ट्रिक वायर्स आहेत त्या वायर्सना जर चेंडू लागला आणि आतमध्ये मैदानात राहिला तर तुम्ही धावू शकता. जर वायरला लागून षटकार गेला तर 6, वायरला लागून कॅच पकडला तरी तो कॅच. याची आपण नोंद घ्या. या सूचनेचं तुम्ही पालन करावं. आदरणीय मधुकर मनवर साहेब एक सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक. मधुकर साहेब आपणही यावं. हा प्रेमाचा सन्मान तुम्ही स्वीकारावा. ओले गावातील इथे मात्र बघा आपण पाहू शकाल खूप चांगला फटका आहे आणि तो पंचांचा इशारा देखील या ठिकाणी आलाय. उत्तुंग षटकार. पाहुण्यांचा आदर तिथे सत्कार या ठिकाणी आपण सुरू असताना पाहतोय. थोडीशी दिलगिरी व्यक्त करूया. मॅच सुरू आहे एका बाजूला परंतु अतिथी देव भव. भारतीय जनता पार्टी पक्ष ओबीसी उपाध्यक्ष आदरणीय सुनीलजी पाटील साहेबांनाही आमंत्रित करतोय की या स्वागत कक्षामध्ये येऊन हा प्रेमाचा मान सन्मान स्वीकारावा. धावफलकावरती धावा लागल्यात 33 धावा आणि 3 खेळाडू बाद झालेत. सुनीलजी पाटील यांचा इथे शुभ सन्मान आणि आपले सर्वांचे लाडके नेहमीच आपल्या प्रत्येक स्पर्धेला आवर्जून उपस्थित असतात. आणि राजकीय क्षेत्रातील एक नामवंत जालना मित्रांनो आपण बघितलं तर दूरवरचा अंतर असून सुद्धा सुरेशजी पवार साहेब इथे उपस्थित आहेत परंतु साहेबांना विनंती आहे की मोठे व्यासती इथे उपस्थित आणि त्यांच्या समेत तुमचा सन्मान करायचा आहे. कारण आमच्यासाठी तुम्ही फार प्रेमाचे जवळचे आहात. खूप आमचे आवडते व्यक्ती पाहुणे आहात. त्यामुळं काही क्षणातच नाईक साहेबांचं आगमन होईल आणि त्यांच्या समेत तुमचा सन्मान. इथे मात्र खूप चांगला फटका खेळला जातोय. नक्कीच अजूनही एक छोट्याच्या बॅटमधून आलेला हा दमदार सिक्सर. या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 40 या धावसंख्येवरती. अभिजित ठाकूर सलामीला आलाय. तो पाय रोवून बसलाय खेळपट्टीवरती. त्याला ठाऊक आहे थांबलो तर धावा बनतील आणि त्याच उद्देशानं कमालीची फटकेबाजी. क्रिसच्या बॅट मधून देखील एक षटकार पाहिला. 3.3 बॉलचा खेळ. 40 धावा बनल्यात. उरलेत फक्त 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये कमीत कमी आणखीन 17-18 रन्स आल्या तर इथून एक चॅलेंज ठरेल. जय माता दी दिगोडे टीम हीच अपेक्षा करेल की इथून 58-60 धावा मॅचला मजा येईल. एकीकडे प्रेशर वाढवलाय दैवत मात्रे. 3 बॉल मध्ये तब्बल 13 मोजल्यात. करंट रन रेट तुम्हाला पाहायला मिळेल 11.43. चांगली बॅटिंग करतायत. सलामीचे खेळाडू बाद झाले परंतु सलामीला आलेल्या एक छोट्या मात्र आपल्या बॅट मधून दमखम दाखवत असताना 8 बॉल मध्ये 17 वरती बॅटिंग करतोय. हार जितही लपण डावर आहे. जिद्द राहू दे म्हणे झुंजायची पुन्हा आणि ती फाईट करत असताना अभिजित ठाकूरला तुम्ही पाहू शकाल. कमालीचे फटके खेळलेत आतापर्यंत. चांगले षटकार पाहायला मिळाले. दैवत तयार कमबॅक त्यांना हवंय. वापसी करतील का? मिस टायमिंग स्ट्रोक. झेलची संधी आहे. क्षेत्ररक्षकापासून पुढे पडलाय बॉल. एक झाले पूर्ण आणि इथून अवघे एक सिंगल मिळेल. 41 रन्स 41 धावा. 3 खेळाडू बाद झालेत.
पहिली रात्र आहे स्पर्धेची, किती रुबाब वाढले अगदी स्पर्धेचा विचार केला तर एक मोठी स्पर्धा, भव्य दिव्य चमचमणाऱ्या ट्रॉफ्या, त्याचबरोबर प्रेक्षकांची गर्दी आज तुम्हाला संपूर्ण रात्रीमध्ये पाहायला मिळेल. फटाक्यांच्या आतषबाजीनं पाहुण्यांचे इथे नक्कीच फटाक्यांच्या आतषबाजीत सन्माननीय आदरणीय संजीवजी नाईक साहेबांचं इथे आगमन होतोय. माजी खासदार आणि नवी मुंबई शहरातील आपण बघितलं तर एक आदरणीय व्यक्तिमत्व, नाईक घराण्याची खरं तर ही शान आहे. आदरणीय सन्माननीय माजी खासदार संजीवजी नाईक साहेबांचं इथे शुभागमन झालंय. त्यांच्या फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये आणि टाळ्यांच्या कडकड आवाजामध्ये स्वागत होत आहे. सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. माजी खासदार आदरणीय संजीवजी नाईक साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत. भारतीय परंपरा आणि भारतीय रीतिरिवाजाच्या या तुतारी वादकामध्ये, तुतारीच्या आवाजामध्ये प्रचंड प्रतिसादात संजीवजी नाईक माजी खासदार यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. मान्यवरांचं करूया आपण मनापासून हार्दिक स्वागत. मंचावरती तुम्हाला दमदार नेतृत्व, मान्यवरांची मांदी आज पूर्णपणे संपूर्ण रात्रीमध्ये तुम्हाला मान्यवरांनी अगदी आमचं मंच पॅक पाहायला मिळेल. मान्यवरांचं मनापासून स्वागत. इथे मैदानाच्या आतमध्ये कम्मालची बॅटिंग करतात. 3 षटकार आलेत. दैवत मात्रेवरती हल्ला बोल, बॅटिंगचा बोलबाला, फलंदाजांची दादागिरी. 47 धावा. क्रिश कोहली 5 बॉलमध्ये 15 धावा, 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. अभिजित ठाकूर 9 बॉलमध्ये 18. दोन्ही खेळाडूंचा स्ट्राईक रेट अगदी 200-300चा, त्यामुळे धाव फलकावरती 47 बनल्यात. शेवटचा बॉल त्यावर देखील केलाय प्रहार. समोरच्या दिशेनं ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर बॉलला उडवलाय. संलग्नचा आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि या 6 धावेनं जय माता दिगोडे पोहोचलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 बाद 53 धावा. पहिली रात्र स्पर्धेची पहिली मॅच सुरू आहे. पाहुणे अगदी वेलात वेल काढून उपस्थित राहिले. मंच आतुरलाय आज तेजस व्यक्तिमत्व पाहण्यासाठी. मंच नटलाय आज कर्तृत्वाच्या स्पर्शासाठी आणि मंच नटलाय आज आदरपूर्वक सन्मानासाठी. ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आर्या स्पोर्ट्स ओवले सरपंच चषक, अगदी आमदार चषक उरण आणि पनवेलचे डॅसिंग आमदार आणि सिद्धेश ट्रॉफीचा थर्रार आज ओवळे नगरीमध्ये. आणि मंचावरती पाहुण्यांचा ताफा आपण पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये कम्मालीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. अभिजित ठाकूर छोट्याच्या बॅटमधून, त्याचबरोबर क्रिश कोहलीचा भन्नाट परफॉर्मन्स. तर नक्कीच मुख्य व्यासपीठावर आदरणीय सन्माननीय संजीवजी गणेश नाईक, खरं तर मित्रांनो पालकमंत्री म्हणून जे राहिले गणेशजी नाईक यांचे सुपुत्र आहे आणि अवघ्या 23व्या वर्षामध्ये नवी मुंबईतील पहिले महापौर म्हणून ज्यांची वर्णी लागली ते आदरणीय सन्माननीय संजीवजी नाईक साहेब या व्यासपीठावर स्थानपन्न झालेले आहेत. शेवटचं षटक आहे. 4 षटकांचा खेळ संपला. 53 बनल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती सोनू पाटील. अंतिम षटक. लास्ट ओव्हर मध्ये किती धावा येतील? ज्या अपेक्षा आपण केल्या की 57-58 बनल्या तर मॅचला मजा येईल, कदाचित आता त्याच्याही पुढे जाण्याची संधी आली आहे जय माता दिगोडे टीमला. हल्ला बोल, फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुटून पडलेत. गोलंदाजांवरती आक्रमण हा पवित्र आखलाय आणि आतापर्यंत 53 बनल्यात. हलक्याने ड्राईव्ह करत असताना ऑन साइडला मोडीत करल्या बॉलला 1 धाव झाली पूर्ण. फिल्डर क्विकली वेगाने पोहोचतायत. रन्स मिळते 1 धाव. सेन्सेबल बॅटिंग छोट्याला ठाऊक आहे. एकीकडे क्रिश कोहली देखील चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाला. मागील षटकामध्ये 2 बॉलमध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. स्ट्राईक रोटेट करतायत. प्रत्येक बॉलवरती सिंगल तरी यायला हवी आणि तोच प्रयत्न केलाय. डॉट बॉल खेळायचे नाहीयेत या उद्देशाने जय माता दी दिगोडे संघ क्रीडांगणामध्ये. मगाशी करंट रन रेट होता 11चा, आता तो पोहोचलाय 12.96 वरती. म्हणजे जवळजवळ 13 प्रति ओव्हरच्या साहाय्याने धावा जमवतायत जय माता दी दिगोडेचे खेळाडू. 54 धावा उरलेत. 5 चेंडू. गोलंदाजी ट्रॅक वरती सोनू पाटील. आणखीन एक जलद गतीचा गोलंदाज बॅकफुटला गेले आणि त्याच्यानंतर पंच करत असताना या बॉल वरती एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पोहोचलाय. बॉल पर्यंत रन्स मिळेल. इथे देखील एक मागील 2 बॉलमध्ये 2 सिंगल आल्यात. मागील ओव्हरमध्ये प्रचंड मोठी धाव संख्या खर्च केली गोलंदाजांनी, परंतु इथे जनमन कामोठे टीमला वापसी हवे. जास्तीत जास्त डॉट बॉल कसे येतील याकडे त्यांना लक्ष वेधावं लागेल. अशा सिच्युएशन मध्ये डॉट बॉल काढणं गोलंदाजाच्या दृष्टीने महत्वाचं आहे. ती कामगिरी करतील का?
छोट्यासाठी हा बॉल पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळला. लॉंग ऑनच्या रिझन मध्ये रन्स मिळते. एक दुसरा धावेचा केलाय पलटवार. स्ट्राईक हवी आता छोट्याला आणि इथे क्रिश कोहलीची ही विकेट धावचीच्या स्वरूपात. 7 बॉल मध्ये 22 काढल्या क्रिशनं. शॉर्ट बट स्वीट तुफानी बॅटिंग करून तो झालाय धावबाद. किती चांगलं दृश्य पाहायला मिळते मंचावरती. प्रत्येक पाहुणा अगदी फेट्यानं सजला आणि प्रत्येक मान्यवराच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद पाहायला मिळाला या स्पर्धेमध्ये आल्यानंतर. हीच खासियत आहे आमच्या आमदार चषकाची, हीच खासियत आहे आमच्या सरपंच साहेबांची. रुपेश सुरेश गायकवाड साहेब सिद्धेश ट्रॉफीचा थर्रार. छोट्यासाठी हा बॉल चांगली फील्ड केली. विकेट किपरला बीट करून बॉल जरूर गेला परंतु बॅकअप चांगलं दिलं. फर्स्ट स्लिप मध्ये बॉल अडवण्यामध्ये यशस्वी राहिले. मागील 4 बॉल मध्ये धावा आल्यात फक्त आणि फक्त 3 सिंगल. एक डॉट बॉल देखील आलाय. सोनू पाटील हेच सांगतोय टीमला की या षटकामध्ये मला धावा वाचवायच्या आहेत परंतु छोट्या थांबेल ते नाव छोट्याचं नाहीये. त्याला हाफ ट्रॅकर बॉल मिळाला. आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतो हे सांगणारा षटकार. बासष्ट धावा धाव फलकावरती. ओव्हर मधला शेवटचा बॉल पहिल्या सत्रामधील जिथे 62 बनल्यात. 5व्या बॉल वरती आला एक मोठा षटकार. गोलंदाज तयार. या बॉल वरती देखील प्रहार केलाय. लॉंगॉनच्या वरून उडवलाय. पुन्हा एकदा ब्लॅक स्क्रीनच्या समोर शेवट देखील गोड केलाय. एकदा छोट्याची बॅटिंग आवडली असेल प्रेक्षकांना तो टाळ्यांचा उद्या गजर. कम्मालीची बॅटिंग केली आणि टोटल जाऊन पोहोचेल तब्बल 68 या धावसंख्येवरती. 68 धावा बनल्या. छोट्या तुम्ही स्क्रीन वरती पाहताय 14 बॉल मध्ये 32 धावा, 4 षटकार त्याने लगावले आणि स्ट्राईक रेट राहिला 228. अगदी 228 स्ट्राईक रेट ना बॅटिंग आणि टाळ्याने त्याचं स्वागत करत असताना खेळाडू कक्ष देखील वेल प्लेड. छोट्या कमालीची बॅटिंग राहिली आणि 68 बनल्यात. सामना जिंकण्यासाठी जनमान कामोठीला बनवाव्या लागतील 69 धावा. तो मॅच मध्ये मजा येईल. प्रेक्षक तुम्ही कुठेही जाऊ नका. आपण ऐकू प्रवीणजी गायकर रॉकस्टार आहे ना. तत्पूर्वी जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. रवींद्रजी मात्रे सर. 69 धावांचं आव्हान आहे. तत्पूर्वी टॉस केलं जाईल बघा. ओम से भंगारपाडा आणि कोपरोली 11 कोपरोली टीम दोन्ही कर्णधार या. पहिला सत्र संपल्यानंतर लगेच टॉस केला जाईल आणि जो उपस्थित नसेल तर उपस्थित संघाला टॉस विन दिला जाईल. तर दोन्ही संघ या. टॉस केला जाईल त्यानंतर आपण पाहुण्यांचा आदरातिथ्य सत्कार करणार आहोत. मी आदरणीय सरपंच रुपेशजी गायकवाड यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचंय. कोपरोली 11 कोपरोली विपक्ष ओम साई एंटरप्राइजेस भंगारपाडा. दोन्ही संघनायक आहेत समीर कटेकर आणि कोपरोलीचे आमचे प्रितेश. दोन्ही टीम्सना देऊया भरभरून शुभेच्छा आणि लगेच मात्र टॉस केला जाईल. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड उपाध्यक्ष राकेशजी गायकवाड आणि रुपेशजी गायकवाड गजानन भाऊंच्या उपस्थित टॉस. टेल कॉल कोपरोली बट इट इज हेड. टॉस जिंकलाय भंगारपाडा संघानं. दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा दोन्ही टीम्सना. मी उपस्थित मान्यवर या व्यासपीठावर आपण पाहू शकाल. खरं तर नवी मुंबई शहरातील ज्यांना 23व्या वर्षामध्ये महापौर पदाचा मान मिळाला आणि पालकमंत्री म्हणून ज्यांचे वडील राहिले त्यांचे सुपुत्र आदरणीय सन्माननीय आता मात्र ज्यांच्या हातामध्ये वनमंत्री खातं आहे संजीवजी गणेश नाईक साहेबांना मी आमंत्रित करतोय. साहेब आपण हा प्रेमाचा सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. संजीवजी गणेश नाईक जोरदार टाळ्यांनी त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. समवेत गणेशदादा भगत नगरसेवक नवी मुंबई अशोकजी गांडाल साहेब देखील आहेत. व्यासपीठावर एक युवा करते नाईक घराण्याचा वारसा जपणारी ही व्यक्ती अवघ्या 23व्या वर्षात मध्ये नवी मुंबई शहरात खरं तर पहिला
पहिला महापौर मिळवण्याचा मान मिळाला माजी खासदार सन्माननीय गणेशजी नाईक यांचे सुपुत्र आदरणीय संजीवजी गणेश नाईक यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत आहे। मी साहेबांचा सन्मान झाल्यानंतर त्यांच्या गोड मुखातून खरं तर या स्पर्धेबद्दल आणि या साहेब खरं तर आमच्या गावाला सर्वात मोठी उणीव म्हणजे आमच्या लाडक्या खेळाडू मैदानाचा अभाव आहे आणि नक्कीच ही उणीव तुम्ही भरून काढाल हीच आम्ही अपेक्षा करतो आणि या स्पर्धेबद्दल तुमचे मनोगत व्यक्त करण्यासाठी नक्कीच तुम्हाला आमंत्रित करतो। नमस्कार। सरपंच रुपेशजी गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्तानं आमदार चषक 2024 आज या ठिकाणी संपन्न होतोय। आमचे सहकारी गणेशजी भगत यांच्या विशेष आग्रहाखातर या ठिकाणी येण्याचा या ठिकाणी आज सौभाग्य मिळालं। सुरेश पवारजी, नंदराजजी मुंगाजी, राकेशजी गायकवाड, गजाननजी पाटील, मनकुश नाईक, जनार्दन पाटील, सुनील पाटील, कॉमेंटेटर रिवॉल्व म्हात्रे, उपस्थित सर्व क्रीडा रसिक बंधूंनो, मला वाटतं मी मागच्या वेळेस पलीकडच्या भागात गेलो होतो। आमदार साहेब त्यावेळेस मला वाटतं त्या कार्यक्रमाला आले होते आणि त्यावेळेस आमदारांनी सांगितलं होतं की विमान जर वरून दिसत असेल तर ग्राउंड दिसला पाहिजे। आता मला वाटतं जर विमान खरोखर गेलं असतं तर हे ग्राउंड नक्कीच वरून दिसलं असतं। आता फक्त हा ग्राउंड परमनंट आहे की टेम्पररी आहे हा महत्त्वाचा विषय आहे। मी सरपंचांना सांगेन तुमचा गावकीचा आपला समितीचा ठराव झालाय का नाही? सरपंचांचं म्हणणं आहे की इकडे पुष्पक नगर बनणार आहे, एरो सिटी। एरो सिटी म्हणजे विमानतळ जे असतं त्याच्या बाजूला लोकांना राहण्यासाठी हॉटेल बनतात, त्याला एरो सिटी बनतात। आता इकडे एरो सिटी जर बनणार असेल तर मग आता ग्राउंड एरो सिटीच्या वरती तर काय बनणार नाही, मग क्रिकेट खेळायचं कुठे? बरोबर की नाही? आज या ठिकाणी दोन्ही आमदार जे आहेत सन्माननीय ठाकूर साहेब, बालदी साहेब, या ठिकाणी हे दोन्ही मंडळी आमचे सहकारीच आहेत। मला विश्वास आहे की ह्या दोन लोकांच्या बरोबर आम्ही तिसरा जोडू, पण या ठिकाणी आपल्याला ग्राउंड मिळालाच पाहिजे। गाव तिथे ग्राउंड ही संकल्पना सर्वीकडे महाराष्ट्रात आहे। आताचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे प्रत्येक गोष्टीमध्ये चिकित्सात्मक, प्रत्येक गोष्टीमध्ये लोकांना काही अडचणी आहेत याची जाणीव करून घेणारा आणि जाणणारा माणूस आहे। मला विश्वास आहे या दोन्ही आमदार महोदयांच्या बरोबर मी बोलेन, वेळ प्रसंग पडला तर तुम्हाला मी मंत्रालयात घेऊन जाईन आणि मुख्यमंत्र्यांच्या समोर बसवणार आणि या ठिकाणी आपल्या गावाला ग्राउंड मिळालाच पाहिजे, ही भविष्याची गरज आहे। भविष्याच्या दृष्टिकोनातून असे ग्राउंड असणं ही काळाची गरज पाहून मी सरपंचांना सांगेन की वेळ प्रसंग पडला तर विमान उडवायचं बंद करू आपण, पण ग्राउंड व्हायला पाहिजे ही भूमिका आपण ठेवली पाहिजे। आज आत्ताचं जे सरकार हे जनतेच्या दृष्टिकोनातून सकारात्मक विचार करणारा आहे। मला विश्वास आहे की आपल्या सर्वांच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील। मला आनंद झाला आहे की खूप चांगले खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत आणि ग्राउंड इतकं सुंदर बनवलेलं आहे। ज्यांनी ग्राउंड बनवले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी व्हायला पाहिजे। मेहनत, खूप चांगली मेहनत घेतलेली आहे। खेळाडूंना मी शुभेच्छा व्यक्त करतो। ज्याला कुणाला प्रथम पारितोषिक भेटेल त्याचं ॲडव्हान्समध्ये अभिनंदन, ज्याला नाही भेटणार त्यांनी पुढच्या वर्षासाठी सरपंच साहेब प्रयत्न करायला पाहिजेत, पण त्याच्यासाठी ग्राउंडसाठी प्रॅक्टिस करायला ग्राउंड असला पाहिजे। ही भूमिका आपल्या सर्वांची निश्चितच पाठिंबाची असणार आहे। मला इथे आवर्जून बोलवलं, माझे सहकारी भगत साहेबांना आपण या ठिकाणी निमंत्रित करायला सांगितल्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार। पुन्हा आपल्या सर्वांना आता 4 दिवसानंतर नवीन वर्ष येणार आहे, ते सुख समृद्धी भरभराटीचं जावो अशी आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो। आपल्या सर्वांच्या सदिच्छेने माननीय गणेशजी नाईक साहेब हे आता वनमंत्री झालेले आहेत, म्हणजे जंगल, आता इकडे जंगल नाही करायचं आपल्याला, आपण बाजूला जिकडे कुठे जंगल असेल ते जंगल वन खातं आपण चांगलं करू। कुठलाही प्रकारचा प्रश्न तुमच्यासाठी असेल तर तुम्ही रात्री 2 वाजता जागा करा, आम्ही तुमच्या सेवेला हजर राहू अशी आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद, धन्यवाद, खूप छान मनोगत। त्यानंतर साहेब थांबा, गणेशदादा भगत नगरसेवक यांनाही आपण सन्मानित करीत आहोत। खरं तर
आम्ही गणेश दादांना आमंत्रित केलं आणि त्यांना सांगितलं की खरं तर संजीव नाईक साहेब आले तर अजून आमच्या कार्यक्रमाची शोभा द्विगुणित होईल आणि खरंच ही शोभा वाढलेली आहे साहेब तुमच्या येण्यानं. तर एकदा जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा पाहुण्यांचं करीत आहोत आपण स्वागत. गणेशदादा भगत नगरसेवक साहेबांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करेन आमच्या आयोजन कमिटीला की आपणही त्यांचं शुभ सन्मान करावं. राजकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्ती मित्रांनो, नेहमी समाजासाठी धावून येणारी ही व्यक्ती आदरणीय भगत. अफाट कर्तृत्व आणि अपार नेतृत्व असणारी ही सर्व व्यक्तिमत्व यांचा इथं जोरदार टाळ्यांनी शुभ सन्मान. अवघ्या 23व्या वर्षामध्ये खरं तर महापौर पदाचा ज्यांना मान मिळाला, आज माजी खासदार आणि ज्यांच्या वडिलांना वनमंत्री मिळालंय, हे नाईक घराण्यातील आदरणीय सन्माननीय संजीवजी साहेब आहेत तर टॉस करून घ्या रिव्हॉल्व मात्रे सर. झालं ना. धन्यवाद सर्व पाहुण्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. आदरणीय सन्माननीय संजीवजी गणेश नाईक, गणेशदादा भगत नगरसेवक आणि माजी खासदार संजीवजी नाईक साहेब इथून मार्गस्थ होताना पुन्हा एकदा आर्या स्पोर्ट्स ओवले आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ ओवले यांच्या वतीनं साहेब तुमचं हृदयाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. धन्यवाद रिव्हॉल्व मात्रे सर. स्पर्धेतून रजा घेत असताना या ठिकाणी डॉक्टर संजीवजी नाईक साहेब माजी खासदार, आज आपण पाहू शकाल अभिमानाची गोष्ट की आज साहेब खऱ्या अर्थानं आज या स्पर्धेसाठी आलेत आणि आज राजकीय क्षेत्रामध्ये वाटचाल त्यांची दमदार आपण पाहिलीत आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. तो चलते मैदान की तरफ आए हुए तमाम क्रिकेट दर्शकों का मैं प्रवीण गायकर वाकड़ी पनवेल आपका स्वागत करता हूं, जहां पर जय हनुमान कामोटे 11 टीम को रन बनाने हैं. 13.80 के रिक्वायर्ड रन रेट से 69 रनों का लक्ष्य है. और कमाल का स्ट्रोक कवर की तरफ खेला हुआ इनसाइड आउट. आउटफील्ड फास्ट है, खिलाड़ी पीछे दौड़ रहे जरूर लेकिन पहुंच में नहीं है. गेंद सीमा रेखा पार. बारक्या कामले के बल्ले से 4. बिल्कुल यहाँ पर आप देख सकते हैं रियांश पाटील आणि जय पाटील उरण पांदेवे स्पर्धेचा आनंद घेताना त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूया. बिल्कुल यहाँ पर दमदार बल्लेबाजी करते हुए बारक्या कामले 11 के ऊपर अपना प्रदर्शन दिखाते हुए पावर प्ले का ये पहला ओवर को घुटने के बल पर खेलने का प्रयास ऑन साइड में मोड़ दिया है. मिड विकेट की तरफ वहां पर फील्डर जरूर मौजूद है, यानी कि जो रिक्वायर्ड रन रेट है उसी हिसाब से फिलहाल आप चलती हुई इस वक्त बात करेंगे. जय हनुमान 11 कामोटे टीम पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है. रन संख्या पहुंची है 13 रन बगैर विकेट कोई नुकसान पर. तर नक्कीच आपण व्यासपीठावर आमचे लाडके पाहुणे आदरणीय सुरेशजी पवार साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा आम्हाला विशेष सन्मान करायचा आहे. आज पाहुण्यांना नक्कीच घेऊन जाण्यासाठी आमची मंडळी तिथे गेलेली आहे. काही क्षणातच सुरेशजी पवार साहेबांना देखील आम्हाला सन्मानित करायचं आहे. यस, खुशाल एंटरप्राइजेसचे सर्व रायगड जिल्ह्यातील दमदार नेतृत्व म्हणून ज्यांचे आपण पाहतो ते सुरेश भुरा पवार साहेब. तुम्ही त्यांना स्क्रीनवरती पाहताय आपल्या व्यासपीठावरती, ज्यांचा हा मोठा बॅनर तुम्ही या ठिकाणी पाहताय. त्यांना शुभेच्छा देऊया. आज या स्पर्धेसाठी ज्यांची उपस्थिती गोल्डन मॅन म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. सुरेश भुरा पवार साहेब उद्योजक खुशाल एंटरप्राइजेस यांना आपण स्क्रीनवरती पाहताय. तो जाऊया मैच के दिशा में. फिर से एक बार चलते हैं मैदान की तरफ. 13 रन बने स्कोर कार्ड के ऊपर. मंगल मूर्ति होटल यानी कि एमपीएससी कॉलेज के बिल्कुल एक्सप्रेस हाईवे के बीचों बीच बसा हुआ एक सुंदर होटल है हमारा अग्रिकोली कराड़ी का, यानी कि ओमकार केनी चिंचपाड़ा. ये भी मैच का आनंद लेते हुए ओमकार आपका स्वागत है. संपूर्ण अग्रिकोली पद्धतीचं जेवण तुम्हाला त्या ढाब्यावरती पाहायला मिळेल. ओमकार केनी आपलं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. स्पर्धेचा आनंद घेत असताना आत्ताच रामबाग चषकाची यशस्वी स्पर्धा पाहिली. ते नावेखाडी गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सागर शेठ ठाकूर साहेब यांच्या वतीनं स्पर्धेसाठी शुभेच्छा आहेत. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्यांच्या समेत चेतन ठाकूर यांचंही आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. पहले ओवर में रन बने 13. बारके की दमदार शुरुआत यहां पर नजर आ रही है और प्रति ओवर 13 ही बनाने हैं. 13.80 का रिक्वायर्ड रन रेट है और उसके बदौलत यहां पर अभी भी मैदान के अंदर चलती हुई बढ़िया शॉट डीप कवर के ऊपर से खेला हुआ गेंद सीधा सीमा रेखा पार जाती हुई 6 रनों के लिए।
का है इस बार बड़े बेहतरीन स्ट्रोक देखने को मिला। बल्लेबाज बारक्या कामले के बल्ले से नावे ग्राम पंचायती के विद्यमान सरपंच विजेंद्र भाई पाटिल, एक ही ऐसा टाइगर जिसे कहा जाता है जिन्होंने अर्धशतक के लिए 50,000 का इनाम लगाया था। ऐसे नहीं कि उनके ही नावे गांव की टीम है या नावे खाड़ी की टीम है, पूरे जो टीमें खेली थी उन टीमों पूरे फाइनल के मैच में 50,000 का इनाम दिया था। विजेंद्र भाई पाटिल आपका स्वागत पार्थ एंटरप्राइजेस। और स्वीप करने का प्रयास, बल्लेबाज होंगे आउट और इसी के साथ विकेट नंबर जाएगा मैदान से बाहर। पहला करारा झटका। नक्कीच मनापासून आभार। गोल्डन व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि गोल्डन ग्रुप आयोजित स्पर्धेमध्ये देखील सुरेश पवार साहेबांना थेट घोड्यावर आम्ही या ठिकाणी स्वार होऊन पाहिलं होतं आणि मैदानात पाहुण्यांच्या भूमिकेत येताना ते सुरेशजी पवार साहेब आपल्या मनापासून आभार। जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्याकडे। थैंक यू रिवल मात्रे सर। वेदिका एंटरप्राइजेस के सर्वा भारतीय जनता पार्टी के दमदार नेतृत्व जायसे गांव के उद्योजक बली शेठ इनकी ओर से बिल्कुल यहाँ पर मयूर घरत इनके लिए शुभकामना चुकी है। बली शेठ घरत आपका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। हमारे शिरीष मात्रे साहब आपका भी स्वागत करेंगे। स्पर्धेतून रजा घेत असताना पाहू शकाल उद्योजक भावी आमदार मराठवाड्यातील तुम्ही नेतृत्व पाहू शकाल सूरज पवार साहेब, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील। आपण आला स्पर्धेची शोभा वाढवली आणि आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। जबरदस्त यहाँ पर देख सकते हैं आप। ओ ये आज देखिए 40+ मास्टर गेंदबाज खतरनाक गेंदबाजी कर रहा है। सबसे उम्दा फॉर्म में चलने वाला ये गेंदबाज। बल्लेबाज होंगे आउट। रन बहुत अच्छे बने थे लेकिन विकेट यहां पर रुकने पड़ेंगे जय हनुमान कामोटे टीम को। मी पाहू शकाल रुपेश शेठ गायकवाड यांचा थेट सरपंच आयकॉन बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व दमदार उद्योजक मनकुश शेठ नाईक, आपलं आम्ही स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। नेहमीच दमदार योगदान त्यांचंही या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतो। आणि टायगर रतेश गायकवाड, बालाराम शेठ गायकवाड साखली मैदान तुम्ही या ठिकाणी पाहताय। विकेट नंबर दूसरा मैदान से बाहर। रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 18 रन। नवतरुण ग्रुप वरचवले, आमचा नवतरुण ग्रुप वरचवले यांचे आगमन झाले। मी विनंती करतोय ऑल ग्रुप मेंबर्स, नवतरुण ग्रुप वरचवले आपलं सहर्ष स्वागत। आपण व्यासपीठावर यावं। हिरामन मात्रे यांचेही आगमन झालेलं आहे। संगीत क्षेत्रामधील एक त्यांची मुलं तबला वादक आणि संगीत बुवा म्हणून काम पाहणार ते हिरामन मात्रे यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत। सुवेरी ट्रांसपोर्ट से संजू भाई आपका भी स्वागत है। तो बिल्कुल यहाँ पर देख सकते हैं थोड़ी सी यहाँ पर बैकफुट पर ढकल दिया। इस पावर प्ले के ओवर में निवृत्ति पाटिल ने अब तक 2 विकेट अपने नाम पर लेते हुए सेकंड पावर पे की ये गेंद बिल्कुल स्वीप किया है। शॉर्ट बैकवर्ड शॉर्ट स्क्वायर लेग अंपायर के सामने से गेंद को निकाला। डीप स्क्वायर लेग में गेंद को आकर फील्डर उठाए फील्ड करे, तब तक वहां पर बल्लेबाज के पास दूसरा रन लेने का पर्याप्त समय था और इसी 2 रनों की मदद से पावर प्ले का ये दूसरा ओवर भी समाप्त। 2 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर 20 रन। 2 विकेट के नुकसान पर आने वाली 18 गेंदें होगी और 69 लक्ष्य का पीछा करते हुए अब चाहिए 49 रनों की जरूरत। के संपायर कुछ इशारा करते हुए
रिलीज बैंडेज। चलिए फर्स्ट एड किट बॉक्स अगर होगा तो तुरंत आप लेकर जाइए। खिलाड़ी को थोड़ी सी दिक्कतें नजर आती हुई। गहरा घाव जब लगता है तो कभी कभी दिक्कतें पैदा होती है। चलिए फर्स्ट एड बॉक्स तुरंत लाया जाएगा, तब तक फील्डिंग की रचना आप कीजिए। निखिल गोवारी बिल्कुल खेल रहे मैदान में। अपना फॉर्म को वापस लाना पड़ेगा। फॉर्म में आना है तो निश्चित तौर पर अपने टीम के लिए पसीना तो बहाना ही पड़ेगा। रोशन मात्रे बल्लेबाज है जरूर, लेकिन जिस तरीके से अपेक्षा रहती है उनके ऊपर खड़े उतरना उनको बहुत जरूरी होगा। अंकुश शेटनाई का आपका स्वागत है आइकॉन बिल्डर्स। दमदार योगदान इस टूर्नामेंट के लिए। रोशन छेड़ा स्ट्राइक एंड पर होंगे। नाउ स्ट्राइक एंड पर बल्लेबाज निखिल गोवारी। लेकिन जिस तरीके से हम चर्चा कर रहे थे ना कि फिलहाल ये दोनों टीमें ताकतवर जरूर है, एक दूसरे के सामने हमेशा दमदार योगदान देती है, लेकिन जो जीता वही सिकंदर होगा इस मैदान में। लेकिन देखेंगे अपनी जोर कौन दिखा पाएगा। हाफ ट्रैकर की बॉल ऑन साइड में मोड़ दिया है। डीप स्क्वायर लेग की तरफ खिलाड़ी मौजूद है, उठाएंगे फील्ड करेंगे। तब तक वहां पर बिल्कुल एक रन पूरा होता हुआ, 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है। स्कोर कार्ड के ऊपर 21 रन। जय माता दी दिगोड़े ग्राम पंचायत के विद्यमान सरपंच कीर्तिनिधि शेठ ठाकुर, इनके ओर से भी कीर्तिनिधि अन्ना ठाकुर साहब, इनके ओर से शुभकामनाएं। मयूर शेठ घरत माजी सरपंच, नीलेश शेठ पाटिल भारतीय जनता पार्टी के दमदार नेतृत्व, इनके ओर से दिगोड़े टीम को शुभकामनाएं। विश्वजीत ठाकुर मोटिया ISPL में जो आपको खेलते हुए नजर आएंगे, रायगढ़ का अभिमान, उनके ओर से भी शुभकामनाएं, उनका भी स्वागत करेंगे। टाइम अलर्ट होगा, ये बात ध्यान में रखिए। नीरज राणा बस्तर वहां पर इशारा करते हुए कि टाइम के ऊपर गौर करना जरूरी होगा। मिस टाइमिंग स्ट्रोक के कैच की मांग की गई है। विकेट कीपर के हाथों में गेंद, बल्लेबाज होंगे आउट। निखिल गोवारी मैदान से बाहर। तो विकेट नंबर जाएगा मैदान से बाहर। टोटल तीसरा विकेट और टीम की रन संख्या फिलहाल रुका हुआ स्कोर है। अभी तक बात करेंगे 21 रन स्कोर कार्ड के ऊपर। लक्ष्य है टोटल 69 रनों का। अभी भी 16 गेंदें बची है और 48 रनों की जरूरत है। एक आध बल्लेबाज को यहाँ पर रहना पड़ेगा। देखिए जिस तरीके से टीम दिगोड़ी की भी शुरुआत खराब हुई थी और आखिर के ओवरों में काफी सारे रन उन्होंने बटोरे थे और उसके बदौलत ये रन इतने बड़े स्कोर यहाँ पर खड़ा हो चुके हैं। यानी कि शुरुआती ओवर से ये विकेट मात्र बल्लेबाजों को बिल्कुल साथ देगी। पाटा विकेट है जिसका फायदा भी मिला था मेरे ख्याल से बल्लेबाजी करते हुए सेकंड इनिंग्स में कामोटी टीम को। शुरुआत काफी खतरनाक। और चलिए इस बार व्हाइट बॉल का इशारा अंपायर का यहाँ पर आता हुआ, लेकिन चलिए अंपायर चेक करना चाहते हैं। बैक डायमंड ऑफ माहौलगांव कोहली सर, दोनों अंपायर बिल्कुल यहाँ पर इस निर्णय को चेक करेंगे। मांग तो की गई है, तीसरे अंपायर की अंपायर्स का कॉल है। देखेंगे यहाँ पर नेक्स्ट मैच आपको सामने नजर आएगा। ओम साई बंगारपाड़ा टीम के कप्तान ने टॉस जीता है। कोपरली 11 कोपरली उनके खिलाफ खेलेगी। चरण मात्रे की सेना होगी एक तरफ तो सिद्धेश भास्कर होंगे। निर्णय की प्रतीक्षा जरूर करेंगे। तीसरे अंपायर का निर्णय क्या आता है, जहां पर यह बहुत ही महत्वपूर्ण निर्णय होगा। रोशन मात्रे एक ताकतवर बल्लेबाजी के लिए जाने जाए, लेकिन उनका फॉर्म उनके टीम के लिए महत्वपूर्ण है। सुबोध नए बल्लेबाज, उनकी बल्लेबाजी भी निखरती हुई आना उनके लिए बहुत जरूरी होगा। फिलहाल लक्ष्य काफी बड़ा है। तीसरा ओवर प्रगति पथ पर यहां पर नजर आता हुआ। तीसरे अंपायर के निर्णय की प्रतीक्षा करेंगे। दोनों भी टीमों के दृष्टिकोण से काफी महत्वपूर्ण निर्णय होगा, क्योंकि पिछले 3 रात्रों की अगर बात करेंगे तो कहीं कहीं डिसीजन गलत आते हैं तो फिर आयोजककर्ताओं को भुगतना पड़ता है। तो ये 4 कैमरे हैं, वो चारों एंगल से आप चेक कीजिए ताकि कोई दिक्कतें ना पैदा हो। 3 कैमरे इस टूर्नामेंट में भी, तो देखेंगे यहां पर
तो चलिए, तो फेयर डिलीवरी यहां पर अंपायर का निर्णय यहां पर आता हुआ। थर्ड अंपायर स्क्रीन के ऊपर बिल्कुल ये रिप्ले आपको नजर आता हुआ, जहां पर अंपायर ने बिल्कुल ये निर्णय दिया है। तो चलिए बिल्कुल यहां पर डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। चार्ज लेना पड़ेगा सुबोध गुवारी को। तेज बॉल डालने का प्रयास जरूर किया था, पूरी तरीके से बीट कर दिया है। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। धीरे धीरे यहां पर ये जो ओवर है काफी खतरनाक साबित होता हुआ। अब रन और गेंदों के बीच में फासला, आखिरी 14 गेंदे बची और 48 रनों की जरूरत। इन दो गेंदों के ऊपर अगर 2 छक्के आते हैं तो ये मुकाबले में अपनी ताकत जरूर मजबूत बना सकती है जय हनुमान कामोटे 11 टीम। इस बार भी चलिए डॉट बॉल की समाप्ति पूरी तरीके से। इस मुकाबले में अगर बात करेंगे तीसरे ओवर में, पहले ओवर में क्या दमदार रन आए थे, लगभग देखा जाएगा तो टोटल रन बने थे मेरे ख्याल से 13 बने थे। उसके बाद भी अच्छी शुरुआत हुई थी दूसरे ओवर में, लेकिन जैसे बारकिया का विकेट गवाया उसके बाद यह लगातार 2 विकेट मैदान से बाहर लौटे। इस बार बड़ा शॉट लेकिन सीधा लॉन्ग ऑफ के खिलाड़ी के हाथ में, बल्लेबाज होंगे आउट। विकेट नंबर 4 मैदान से बाहर। तो चलिए नए बल्लेबाज आएंगे बल्लेबाजी के लिए। अमित गोवारी जबरदस्त खिलाड़ी जरूर है, लेकिन आप यहां पर पूरी तरीके से टीम संकट में फंसी है। लेकिन इस टीम के संकट में से आपको संकट मोचन बनना बहुत जरूरी होगा, क्योंकि आखिरी 12 गेंदे और 48 रनों की जरूरत। अब टारगेट एक ही मन में रखना पड़ेगा कि कम से कम जो छक्के हैं ना, टोटल मेरे ख्याल से 8 छक्के 12 गेंदों में मारने का ही संकल्प मन में लेकर उतरना पड़ेगा। 69 का लक्ष्य था। सुषमा पाटिल विद्यालय कामोठे, इनके ओनर सम्मानीय सागर शेठ पाटिल, इनसे गुजारिश करेंगे आइए मंच के ऊपर, आपका स्वागत है। कुणाल दादा गोवारी, आपका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। साथ ही साथ शिवांश ट्रांसपोर्ट्स के ओनर अभिषेक दुबे साहब, आपका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे, जो हमेशा इस टीम को भी काफी कमाल का योगदान देते हैं और सभी ग्रामस्थ मंडल कामोठे के काफी कमाल का योगदान देते हैं। 12 गेंदे 48, 8 छक्कों की तलाश लगनी होगी। पहली गेंद के ऊपर बाहरी किनारा, बल्लेबाज लौटेंगे मैदान से बाहर। रोशन निराश होकर, मायूस होकर मैदान से बाहर। दादा सरपंच हो झाला। नए बल्लेबाज आते हुए बल्लेबाजी के लिए परेश मात्रे 21 के ऊपर 5 विकेट मैदान से बाहर लौट चुके हैं। अपने फॉर्म के लिए ढूंढ रही है पूरी तरीके से जय हनुमान कामोटे टीम, लेकिन फॉर्म में आना इनकी टीम के लिए बहुत जरूरी है। इकलौती ऐसी टीम है जिन्होंने पहली मर्तबा, जब गौरसई टीम काफी फॉर्म में थी, राधे एंटरप्राइजेज चिरले के मैदान के ऊपर उन्हें चारों चित किया था, लेकिन वही टीम पिछले 2 सालों से अपने फॉर्म के लिए तरस रही है। फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमानेंट। प्रैक्टिस थोड़ा सा यहां पर और ध्यान देना पड़ेगा इन खिलाड़ियों को। तेज बॉल जरूर डाली थी, मिडल स्टंप पर पाए गए और ये विकेट नंबर 6 मैदान से बाहर। और निवृत्ति पाटिल के नाम पर ये टोटल 4था विकेट। ये बिल्कुल यहां पर बल्लेबाज आउट होकर मैदान से बाहर लौटेंगे। अब रन और गेंदों के बीच में फासला, 10 गेंदें बची और 48 रनों की फिलहाल आवश्यकता है। इसी मैदान के ऊपर एक और बड़ी ट्रॉफी आपके सामने नजर आएगी, लेकिन फिलहाल इस पर बात करेंगे तो ये आप सिद्धेश ट्रॉफी का शानदार आयोजन देख सकते हैं। सरपंच रुपेश गायकवाड़ आर्या स्पोर्ट्स ओले आयोजित ये दमदार पनवेल उर नामदार ट्रॉफी आपके सामने।
पैरों पर डालने का इरादा जरूर किया और ये लीजिए ओल्ड इज गोल्ड, हाई फाई विकेट टेकर, हैट्रिक विकेट टेकर बने और ये पूरा हाइफर पाइफर पूरी तरीके से तैयार लेते हुए 5वां विकेट इनके नाम पर। पाए गए और यह अपील की गई अंपायर की तरफ और इसी के साथ बल्लेबाज लौटेंगे शून्य के ऊपर मैदान से बाहर। अमित गोवारिया और सचिन पाटिल की ये जोड़ी 9 गेंदों में 48 रनों की जरूरत। 4000 लोग यूट्यूब के माध्यम से जुड़े, उन सभी दर्शकों का एक स्वागत करेंगे फिर से एक बार इस टूर्नामेंट में। कामोटे के समर्थक काफी मात्रा में नजर आते हुए, दिगोड़े के समर्थक भी काफी मात्रा में आपको यहाँ पर नजर आते हुए, लेकिन इस वक्त जो निवृत्ति की गेंदबाजी है वो काफी खतरनाक। इस बार उठाने का प्रयास जरूर किया था लेकिन बल्ले और गेंद का ठीक से संपर्क नहीं, डॉट बॉल की समाप्ति। 8 गेंदे 48 रनों की जरूरत है। बहुत सारा लक्ष्य अब पीछे नजर आती हुई। निवृत्ति 40 प्लस के खिलाड़ी है दोस्तों, लेकिन आज भी वही दमखम दिखाते हैं अपनी गेंदबाजी में। टैप किया है, बैक टू द बॉलर खेलने का प्रयास लेकिन खुद अपने फॉलोथ्रू में रोकने में कामयाब। इस ओवर में अभी तक बात करेंगे, कोई भी रन नहीं है। क्या विकेट प्लस मेडन ओवर, हैट्रिक ओवर यहां पर क्या आपको नजर आएगी? अभी तक कोई भी रन नहीं इस ओवर में, यानी कि 11 गेंदें डाली है, 5 विकेटें इस गेंदबाज के नाम पर नजर आती हुई। तो चलिए इसी के साथ ये पुराने चावल ने मेडन ओवर यहां पर फेंका है। 2 ओवर में 7 रन देकर 5 सफलताएं, यानी कि अब जीतने के लिए 6 गेंदें और चाहिए मेरे ख्याल से 48 रनों की जरूरत। आदरणीय सन्माननीय प्रल्हाद म्हात्रे, ओले गावातील आमचे खरं तर एक नागरिक सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद म्हात्रे यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावं। ओले गावातील सर्व ज्येष्ठ प्रतिष्ठित जे काही नागरिक या मैदानावर उपस्थित असतील मॅचचा आनंद घेण्याकरता सामन्यांचा, त्यांना विनंती असेल आयोजन कमिटीच्या वतीनं की कृपया आपण या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे। चलिए मेरे ख्याल से 3 तारीख से लेकर कामोटे जुई नौपाड़ा प्रीमियर लीग डे नाइट फॉर्मेट आपके सामने नजर आएगा। आई होप कि वो प्रीमियर लीग में सभी खिलाड़ी अच्छा परफॉर्मेंस करें और थोड़ा सा जो बैकफुट पर है इस सीजन में टीम जे हनुमान कामोटे, कि वो कामोटे नौपाड़ा जुई प्रीमियर लीग में आप बेहतर क्रिकेट खेले और जो फॉर्म गया है आपका वो वापस लाकर फिर से एक बार ऐसी तैयारी के साथ ग्रामीण टेनिस में जुड़े कि फिर से एक बार वो दहशत जय हनुमान कामोटे टीम को हमें देखने को मिले। फॉर्म से जूझ रहे खिलाड़ी, चढ़ाव उतार तो आता है लेकिन कभी भी हिम्मत नहीं खोना। चलिए इस बार चलिए अंदरूनी हिस्सा लगा बल्ले का, सीधा विकेट किया, कीपर के पीछे खिलाड़ी मौजूद थे, तब तक वहां पर कोई रन नहीं है। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। 5 गेंदे 48 रनों की जरूरत। इसके बाद मुकाबला होगा ओम साई बंगारपाड़ा। कप्तान ने टॉस जीता है, निर्णय जो भी है उनका वो लेकर मैदान के अंदर जाइए। ये मैच जैसे ही समाप्त होगा और उनके खिलाफ खेलेगी कोपरुली 11 कोपरुली टीम। 5 गेंदे 48 की जरूरत, लक्ष्य बहुत दूर। ये लीजिए एक और विकेट। आयुष कोहली आप यहां पर गेंदबाजी में आते हुए, विकेट नंबर 8वां मैदान से बाहर क्रिश कोहली को। बल्लेबाज विवेक नीरज म्हात्रे बल्लेबाजी के लिए आते हुए। 4 गेंदों में चाहिए 48 रनों की जरूरत। 69 रन बनाने थे पहले ओवर में। 13 प्रति ओवर 13.80 का रिक्वायर रन रेट था, लेकिन उसके बाद बात करेंगे दोस्तों कि जैसे विकेट बारकिया का गवाया उसके बाद लगातार विकेट और 5 विकेट गेंदबाज जरूर लिए वहां पर निवृत्ति ने। चले एक्स्ट्रा कवर लॉन्ग ऑफ की तरफ गेंद जाती हुई, 1 रन वहां पर मिलेगा। 1 रनों की मदद से स्कोर पहुंचता हुआ स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 22 रनों के ऊपर 3 गेंदों में चाहिए 47। कमाल की गेंदबाजी की आज आयुष कोहली, क्रिश कोहली, अभिजीत ठाकुर, निवृत्ति। ये दमदार गेंदबाजी का प्रदर्शन। बड़ा शॉट तो खेला जरूर है लेकिन सीधा लॉन्ग ऑन के खिलाड़ी के हाथ में, बल्लेबाज होंगे आउट।
यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. संतोषजी चौधरी साहब स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पंच शिरडोन आपले आम्ही सहर्ष करतो. चलिए 9 विकेटें मैदान से बाहर जा चुकी है. अब आखिरी विकेट दैवत आएंगे बल्लेबाजी के लिए. 2 गेंदें बची है मात्र केवल. बहुत सारे रनों की अभी भी अपेक्षा है. नीरज मात्रे और दैवत को आप देख सकते हैं. आज के मुकाबले आपके सामने नजर आएंगे. काफी बड़े मुकाबले होंगे जहां पर जय बजरंग बली श्रेया स्पोर्ट्स ट्रॉम्बे, उसके बाद बात करेंगे प्रिंसी राज एंटरप्राइजेस कांदेश्वर होटल कानपोली. चलिए इस गेंद के ऊपर कोई रन नहीं है. डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई. एक तरफा ये मैच आपके सामने नजर आता हुआ. 1 गेंद मात्र केवल बची है, यानी कि 47 रन, सिर्फ 22 रन बने स्कोर कार्ड के ऊपर. यह अपेक्षा नहीं रहती कामोटे टीम की ओर से, लेकिन उनके लगातार गिरे हुए विकेट कहीं ना कहीं ये मुश्किलें उनके सामने डालते हुए. 1 गेंद मात्र केवल बची है. बॉलर तैयार होते हुए. चलिए आखिरी गेंद के ऊपर बड़ा शॉट खेला है. मार सकते हैं वहां पर बल्लेबाज मेरे ख्याल से दैवत, और जिनके बल्ले से निकला है. 6 मैच मात्र हुई फिनिश और ये मुकाबला जीता जय माता दी 11 पूरी टीम. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम. बात करेंगे जय हनुमान कामोटे. चलिए ओम साई बंगारपड़ा सिद्धेश टॉस जीता है. निर्णय क्या आपका? फील्डिंग करने का निर्णय लिया है, तो तुरंत आप मैदान के अंदर जाइए और अपनी फील्डिंग की रचना कीजिए. और उनके सामने खेलेगी कोपरुली 11 कोपरुली. इनके खिलाड़ियों से गुजारिश करते हैं कि अपने खिलाड़ी लेकर बिल्कुल आप मैदान के अंदर खिलाड़ी कक्ष में जाइए. तो मैन ऑफ द मैच अभिजीत ठाकुर ने 14 में 32 जरूर बनाए, लेकिन मेडन ओवर प्लस हाई 5 विकेट टेकर, 5 पर विकेट टेकर बने. ओल्ड इज गोल्ड निवृत्ति बने इस मैच के हीरो. आइए निवृत्ति मैन ऑफ द मैच का अवार्ड लेने के लिए चलते हैं प्रेजेंटेशन बॉक्स में. रिवाल मात्रे सर इनके पास. थँक्यू प्रवीण. ओल्ड इज गोल्ड जबरदस्त कामगिरी केली. गोलंदाच्या माध्यमातून पहिला निर्धाव षटक टाकण्याचा जो मान मिळवला तो निवृत्ती. मी विनंती करतोय मॅन ऑफ द